राज्यातील शेतकऱ्यांसाठी 23 ऑगस्ट 2026च्या झटपट ठळक बातम्या. पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये. हे पैसे नेमके कधी जमा होणार ती तारीख आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तारीख ठरली. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या दिवशी खात्यात जमा केले जाणार. शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे. कोणत्या तारखेला हे 2,000 रुपये वितरित होणार ती तारीख देखील आपण पुढे पाहणार आहोत. बातमी आहे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुलीच्या लग्नासाठी मिळणार 0% व्याजाने कर्ज, सरकारचा निर्णय. बातमी आहे, 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसान भरपाई म्हणून अवघे 211 रुपये. धाराशिवचे अपंग शेतकरी दाम्पत्याची कूरठट्टा. बातमी आहे, फार्मर आयडीच्या जाचकाठी शिथिल करा. बोटखरा फॉरेस्ट वतन जमीनधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बातमी आहे, लोकांचे संसार जळायला लागलेत आणि तुम्ही म्हणता बघून घेतो म्हणजे काय. शेतकरी पीक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांना सुनावलं. बातमी आहे, शेतकऱ्यांना अजिबात काळजी करू नका. राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी. 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. बातमी आहे, एल निनोचा थेट परिणाम. पुढील 2 महिने पाऊस घटणार. हवामान खात्याच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली. बातमी आहे, नियमित कर्जदारांना 2 लाख देण्यासह शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मुंबईत 27 ऑगस्टला आंदोलन करणार. रविकांत तुपकर यांची माहिती. बातमी आहे, महावितरणाचा शेतकऱ्यांना झटका. कृषी पंपाला नवीन वीज जोडणी देणे केले बंद, सरकारचा निर्णय. पुढली बातमी लिखते आहे, कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. वीज बिल माफ होणार. सीएम फडणवीस यांची मोठी घोषणा. बातमी आहे, नांदेडमधून पावसाचा खंड, पिके संकटात. लोहा तालुक्यातील शेतकरी हवालदिल. बातमी आहे, कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना किलोमागे 15 ते 20 रुपये अनुदान द्या. आमदार रोहित पवार यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी. बातमी आहे, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 164 कोटींची मदत मंजूर. शेतकऱ्यांना मोठा हा दिलासा म्हणावा लागेल. बातमी निघते आहे पुढली, राज्यातील 116 बाजार समितींना मिळणार शेतकरी भवन. 1.5 कोटी रुपये निधीची तरतूद. बातमी आहे, हवामान विभागाचा नवीन अंदाज. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची तूट वाढणार. 70% दुष्काळाची शक्यता. बातमी आहे, कृषी विभागाचा मोठा निर्णय. आता गावागावात 1500 रुपये मानधरावरील शेतकरी मित्र. 30% पदे महिलांसाठी राखीव. राज्यात 11,587 शेतकरी मित्र नेमले जाणार. तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 24वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणाऱ्या 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा 9वा आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता वितरित केला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती या ठिकाणी मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.